ग्रंथ श्री दासबोध दशक आठवा समास आठवा वाचण्यास प्रारंभ करतो महाराज. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुवे नमः. राजाधिराज सद्गुणा सिद्धरामेश्वराय नमः. राजाधिराज सद्गुणात् निसर्गदत्ताय नमः. श्रीराम. मागा झाले निरूपण परमात्मा तो तुची जाण. तया परमात्मयाचे लक्षण ते हे ऐसे असे. जन्म नाही मृत्यू नाही येणे नाही जाणे नाही. बद्ध मोक्ष दोन्ही नाही परमात्मयासी. परमात्मा निर्गुण निराकार परमात्मा अनंत अपार. परमात्मा नित्य निरंतर जैसा तैसा. समास आहे 8वा आणि दशकही आहे 8वा. समासाचं नाव समर्थांनी दिलेलं आहे आत्मदर्शन. मागा झाले निरूपण असं म्हणतात आणि पुढे म्हणतात की काय निरूपण झालं की परमात्मा तो तुझी जाण. जाण म्हणजे ओळख. परमात्मा म्हणून जे काही आहे ते दुसरं तिसरं चौथं पाचवं काही नाही. एक तू जो आहेस ना तोच परमात्मा आहे. आणि हे मागे मी तुला सांगितलेलं आहे. तर मागे म्हणजे कधी? मागे मी तुला जो निरोप दिलेला आहे त्यात मी तुला हेच सांगितलं. मागा झाले निरूपण. जी सद्गुरूंची भेट झाली तेव्हा सद्गुरूंनी तुम्हाला जो निरोप दिला तो तोच आहे. कोणता निरोप आहे? परमात्मा तो तूच. तुझ्या वेगळा देव नाही, तुझ्या वेगळा धर्म नाही, तुझ्या वेगळा काळ नाही, तुझ्या वेगळी परिस्थिती नाही, तुझ्या वेगळं काहीच नाही. जे काही आहे ते तूच आहेस. असं मी तुला वचन दिलेलं आहे, असं मी तुला निरोप दिलेला आहे. त्याची आठवण ठेव. मग तो परमात्मा आहे कसा? पुढे त्यांनी सांगितलं ना परमात्मा कसा आहे त्याची लक्षणं सांगतायत की ज्याला जन्मच नाही आणि ज्याला जन्म नाही त्याला मृत्यू सुद्धा नाही. जन्म नाही मृत्यू नाही. आणखी काय म्हणतात पुढे समर्थ दुसऱ्या तिसऱ्या ओळीत? जाणे नाही येणे जाणे येणं जाणं नाही, मोक्ष नाही मोक्ष नाही, मुक्ती नाही, बंधन नाही. असं जे आहे ना निर्गुण निराकार. निर्गुण निराकार, कोणत्याही गुणामध्ये नाही, झालेल्यामध्ये नाही, असं जे काही आहे. तुम्ही मागे म्हटलं की तुम्हाला तुमच्याबद्दल काय सांगता येतं का की आता जन्माच्या आधी कसा होता? नाही सांगता येत. पण नाही सांगता येत ना तेच परब्रह्म आहे, तेच परमात्मा तत्व, तेच सद्गुरु तत्व, हेच आहे. हा निरोप आहे. हे तू ओळख, हे तू लक्षात ठेव. लक्षणं काहीच नाहीत. जे काही नाही त्याची लक्षणं काय सांगणार हो? काय लक्षण? कॅरेक्टरिस्टिक्स काय सांगता येतात? जे आहे त्याचं सांगता येतात वैशिष्ट्य. हे असं आहे, काळं आहे, पिवळं आहे, काय प्रकाशमय आहे किंवा अंधार आहे. हे गुण आहेत ना, हे सगळे हे गुण आहेत. पण परमात्मा गुणा वेगळा आहे, आकार नाही.
का बाबा गोल आकार आहे का, की आणखी काही आहे का? आकार नाही. मग माणसासारखं आहे का, कुठच्या प्राण्यासारखं आहे का? नाही. अहो नाही, जन्म नाही, मरण नाही, असं जे आहे. मग काय तुम्ही या समासाच्या काय, हा जो 8वा दशक आहे त्याच्या आधी समर्थाने म्हणूनच तुम्हाला मी सलग वाचलं की कळेल की आधी पंचमहाभूतांची ओळख करून दिली आहे. मग त्याच्यात स्थूल आणि सूक्ष्म 5 तत्व कशी असतात आणि त्याच्यातून कसं तुमचं ही शरीर म्हणून जे काय आहे किंवा जग म्हणून काय आहे हे कसं काय निर्माण झालेलं आहे हे आधी ओळख करून दिली आहे. आणि मग माणूस स्वतःला काय समजतो, तुम्ही आम्ही सद्गुरूची भेट होण्यापूर्वी आपल्याला काय समजत होतो, आता इथे बसलेले बहुतेक सगळे तुम्हाला सद्गुरू भेट झालेली आहे. भाग्यवान भगवंत आहात तुम्ही, भाग्यवान भगवंत. हा भाग्यवान म्हटले पण भाग्यवान कोण, भगवंतच आहात तुम्ही. सद्गुरू ज्यांना भेटले ना ते भगवंतच आहे. हा भगवंता वेगळं त्यांना रूपच नाही. तर लोक स्वतःला काय माणूस कोणी असेल, प्राण्यांचं जाऊ दे त्यांना काय तेवढी बुद्धी नाही, पण तू माणसाला बुद्धी आहे आणि तो स्वतःला हे शरीर म्हणजे मी आहे असं समजतो. पण तो तसा नाहीये. त्याला नाव गाव काय काय त्याचे नातलग त्याचा धर्म हे सगळं तो समजतोय, पण तो समजतो त्यातला तो नसतो. जे काही स्वतःला समजतो त्यामुळे दुःख भोगतोय. स्वतःला ह्या 5 समजतोय. 5 म्हणजे 5 तत्वातला पंचमहाभूत जी काय आहे त्याचं शरीर बनलेलं आहे आणि ते शरीर बनलेलं आहे त्याचं तिथे प्राण वाहतोय ना, श्वासोच्छ्वासातून प्राण वाहतोय. मग दुगदुगी निर्माण झाली, काहीतरी जीव आहे असं वाटायला लागलं. वास्तविक तो जीव हा शिवच आहे. हा ते ठीक आहे, त्याला वाटतं आपण हा जीव आहोत आणि जीव जो आहे त्याला वाटतं की हा जन्म आपला झालेला आहे, जन्म झालेला आहे म्हणजे आता मरणार, मृत्यू आहे, मग त्याचं भय वाटतं. म्हणजे हे सगळं अशाश्वत आहे असं वाटतं. अशाश्वत आहे, टिकणारं नाही. मग सद्गुरु भेट जेव्हा होते तेव्हा सद्गुरु सांगतो तू जे समजतो ते नाही. स्वतःला जे काही समजतोय त्याच्यावर फुल्या मार, 1 फुली 2 फुली बाद कर, नाही तू त्यातला. आणि जे तुला आता वचन मी ऐकवतो आहे ते लक्षात ठेव. त्या वचनाचा अर्थ तू खा म्हणजे सेवन कर आणि तो अर्थ होऊन राहा. वचनाचा अर्थ काय आहे, मागा झाली निरूपण परमात्मा तो तूची जाण. तूच आहेस परमात्मा हे लक्षात ठेव. हे मला तुझं काय निरोप जो काय तुला सांगायचं आहे, जो काय तुझ्या काय कानमंत्र म्हणा महत्वाची गोष्ट म्हणून जी काय तुला सांगायची आहे ती हीच आहे की तूच परमात्मा आहेस. लक्षात ठेव. पुढे जरा आणखी पुढच्या काही वयाचा विचारतो. विना भक्ती हा हे पुढे की मग बरोबर आत्मनिवेदन थोर तयेचा करावा विचार स्वानुभवे स्वये. वेगवेगळ्या लोकांनी मग ती परमात्मा स्थिती काय आहे ती ओळखायला पाहिजे ना. मग त्याच्यासाठी वेगवेगळी साधनं सांगितली. कोणी उपास तपास करायला सांगितले, कोणी राहणं जाऊन तपश्चर्या करायला सांगितली. आणखी काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कोण वेगवेगळे धर्म त्यांच्या चालीरीती त्यातून वेगवेगळ्या प्रकारे कोणी ते नमाज पडतात, कोणी 1 महिना उपास करतात, नाना कष्ट घेतात, नाना क्लेश घेतात. हे सगळं कशासाठी करतात लोक, ती जी परमात्मा स्थिती आहे ती प्राप्त करण्यासाठी करतात. नाना साधने योग याग यज्ञ म्हणा काय म्हणा बळी देणं वगैरे सगळ्या प्रकारचं त्यातलंच आहे. सगळ्यांना काही ना काही करून ती जी परमात्मा स्थिती ती प्राप्त करायची म्हणून आहे. त्यांना वाटतं देव प्रसन्न होईल, देव प्रसन्न होईल आपल्याला काहीतरी देईल. तर देवाने प्रसन्न व्हावा म्हणून नाना प्रकारची साधनं सांगितलेली आहेत, व्रत वैकल्य सांगितलेले, माणसं त्याच्यात गुरफटतायत. पण काही मिळेल का खरं हो याच्यातून. देव
आता तुमची एखादी वस्तू समजा कुठे हरवली, तुमच्याकडची काही वस्तू काय असेल तुमची वस्तू मोबाईल तो तुम्ही वापरता, तो हरवलाय, आता तो सापडत नाहीये. तुम्ही शेजाऱ्याच्या घरात जाऊन बघता, दुकानावर गेला तिथे जाऊन बघता, आणखी कुठे हिंडलात फिरला तिकडे जाऊन बघता, सापडतच नाहीये. खरं तर तो मोबाईल कुठे आहे? तुम्ही मगाशी जिथे बसलेला तिथे उशीखाली कुठे तिथेच आहे, तुमच्या घरातच आहे. ठीक आहे, गाव फिरून आलात, सगळीकडे फिरून आलात, काय सापडलं? मग शेवटी कोणाला अरे जरा मिस कॉल दे रे, बघूया कुठे इथे असला किंवा कोणी उचलला तर तो मला फोन लावेल. मग मिस कॉल दे, तो तिथेच वाचतो तुमच्या बाजूला, तिथे जिथे तुम्ही उभे आहात तिथेच तो फोन वाचतोय. याचा अर्थ काय झाला? जिथे तो मोबाईल होता तिथे तुम्ही बघितलंच नाही, जी वस्तू तुमची हरवलेली तिथे तुम्ही ती बघितलीच नाही. गाव धुंडला, शहर धुंडलं. तर मराठीमध्ये चांगली म्हण आहे, काखेत कळसा आणि गावाला वळसा. कसा सापडणार? तुझ्या काखेतच आहे म्हणतो, आणि ती बाई म्हणते गो माझो काय कळसो हरवलो, बाई शोधून ती संभाजी बाई म्हणतात की बाई तुझ्या काखेत आणा. खै शोधत काय? याड लागला की काय? वेडच लागलेलं आहे, पिसच लागलेलं आहे. पिस कोणतं लागलेलं आहे? भ्रम कोणता झालेला आहे? स्वतः ब्रह्म असून ते ब्रह्मत्व विसरला आणि देहाचा आश्रय घेऊन मी हा देह आहे असं समजायला लागलेला आहे. बरोबर? तर त्या देहात जो तुमच्या ठिकाणी तुम्हाला आपण देह वाटतो ना, त्या देहातच ते आत्मतत्व आहे, आपण आहे अशी जाणीव आहे. काय? प्रत्येकाला आपण आहोत अशी जाणीव आहे. ती जाणीव त्या ठिकाणी तेच परमात्मा तत्व आहे असं आधी सुरुवातीला समजा. ती जाणीव काय आहे? त्या जाणीवेमध्ये स्थिर व्हा. आमच्या महाराजांनी त्या जाणीवेला महाराजांनी शब्द दिलाय गुरुचरण. तुमच्या ठिकाणी तुम्हाला जे तुम्ही आहात असं कळत आहे ते ठिकाण, त्या म्हणजे हृदय, तुमचं हृदय म्हणजे हे शरीरामध्ये जे रक्त वाहत आहे आणि सगळं पुरवठा होतो त्याला पंप हाऊस जे आहे ब्लडचं, ते नाही, ते हृदय नाही. तर हृदयामध्ये तुम्हाला जिथे तुम्ही आहात, काही योग मार्गामध्ये सांगितलं की तुमच्या उजवीकडे थोडंसं मध्याच्या जरा बाजूला असं ते हृदयाचं स्थान, ते योग मार्गात सांगितलं. पण जाऊ दे, ते बाजूला ठेवा. तुम्हाला तुम्ही आहात असं जिथे कळत आहे तिथे लक्ष केंद्रित करा आणि तिथे आपल्या सद्गुरूचा निवास आहे, गुरुचरण तिथे आहेत. मग ते गुरुचरण धरून ठेवा, ते सोडू नका. मग नाम तुमचं जे चालू आहे ते तिथे चालू आहे अशी धारणा तुमच्या ठिकाणी ठराय. बरोबर? तिथे नाम धरून ठेवणं. मग जिथे नाम आहे तिथे राम आहे. राम आहे म्हणजे आत्मा राम आहे, आणि आत्मा राम हाच परमात्मा राम आहे, सद्गुरू आहे. हे तुम्हाला सद्गुरूंचं सांगणं आहे. बाबा हे हा तुझा विश्वास झाला पाहिजे. आत्मविश्वास जो काही आहे, स्वतःचा स्वतःबद्दलचा विश्वास, तो हाच झाला पाहिजे की आपणच एकमेव सद्वस्तू म्हणून जी काही आहे ती आपण आहोत. आपण वेगळं काही नाही. आमच्या महाराजांनी फार सुंदर ते वेगवेगळ्या प्रकारे सांगितलेलं आहे की तुम्हाला जेव्हा सकाळी जाग येते, लक्षात ठेवा नेहमी, कारण दुसरं काय सांगणार तुम्हाला, तुम्ही तुमच्या ठिकाणी ओळखायचं कसं आहे, आणि तुमच्या ठिकाणीच सगळा या अखिल ब्रह्मांडाचा निर्माता आपणच कसे, हे कसं ओळखायचं आहे? तुम्ही जेव्हा तुम्हाला जाग येते तेव्हा काय, बाबा हा अक्षय आहे, मग अक्षयला जेव्हा जाग आली तेव्हा त्याला फक्त आपण आहोत एवढंच कळतं का? हो, काय कळतं की आपल्याला जेव्हा जाग येते तेव्हा त्या जाग येते म्हणजे काय, जेव्हा झोपता तेव्हा जाग नसते. झोपता तेव्हा जाग नसते, झोपता तेव्हा जाग नसते म्हणजे जागाच नसते. तुम्हाला झोपेमध्ये काही जाग नसते म्हणजे अवतीभोवतीच्या जागेची काही कल्पना नसते. मग जाग येते तेव्हा काय होतं, जागा तयार होते. जागा म्हणजे आकाश. जाग येते म्हणजे काय,
आकाश उभं राहतं आणि त्या आकाशामध्ये सर्व चराचर विश्व उभं राहत आहे. मग ते येतं कुठून आणि जातं कुठे? जेव्हा झोपता तेव्हा त्या झोपेमध्ये तुमच्या ठिकाणी, आणि जाग येते तेव्हा त्या जागेतून म्हणजे तुमच्यात. अखिल ब्रह्मांड विश्व अवतीभोवतीचं, अगदी तुमची दृष्टी जिथपर्यंत जाईल तिथपर्यंतच ते ब्रह्मांड अवतीभोवतीचं हे सगळं हलतं बोलतं चालतं विश्व तुमच्यातून येते हो. कुठे? मग जगाचा निर्माता कोण? आपले डोळे उघडे आहेत आणि आपण पाहतो तेव्हा जग आहे. आपले डोळे बंद झाले तर जग आहे कुठे? नाही. मग सर्व चराचर भरून उरला असा जो आहे तो आपण स्वतःच आहोत. हे तू ओळख. आता हे कसं? तर त्यांनी सांगितलंय नवविधा भक्ती सांगितली. कोणी काय काय सांगितलं? तर आपल्याकडे महाराजांनी काय सांगितलंय? भक्ती शिवाय प्राप्ती परमात्म्याची नाही. कोणी नाना धर्मग्रंथ, काय अध्यात्म ग्रंथ वाचतील, शास्त्र वाचतील, अमकं करतील तमकं करतील, करतात लोक आणि करायला पण पाहिजे. ठीक आहे, ज्याला वाटतं त्यांनी ते करायला पाहिजे. त्यातून काही ना काही माहिती कळते. पण आपल्या ठिकाणी तो परमात्मा, तो सद्गुरू कसा उभा राहणार? तर तो भक्तीतूनच उभा राहतो. भगवान श्रीकृष्णाने त्या उद्धवाला जे शेवटचं सांगणं सांगितलं ते हेच सांगितलंय की माझी प्राप्ती भक्तीतूनच होणार आहे. आणि भक्ती म्हणजे प्रेम. भक्ती म्हणजे काय? प्रेम. तुमचं आमचं सगळ्यांचं अगदी कीड मुंगी सुद्धा असे ना का, तिचं जे काही जगणं आहे ना ते प्रेमातून आहे, आत्मप्रेमातून आहे. तहान भूक जी काही लागते ती प्रेमातूनच, त्या आपल्या विषयीच्या प्रेमातूनच लागते. मग तहान लागल्यावर पाणी पितो, भूक लागलं तर अन्न खातो, काही काय बरं नाही वाटलं तर बाबा औषध पाणी करतो, किंवा बाबा आता इथे मला काही करमत नाही आता मी जातो दुसरीकडे, किंवा सिनेमाला जातो, काय करतो, किंवा आणखी मला प्रगती करायची असं वाटतं. हे सगळं कशातून वाटतंय? त्या आत्मप्रेमातून वाटते. आता आत्मप्रेम म्हणजे आत्मभक्ती. प्रेम म्हणजेच भक्ती आहे, दुसरं काय आहे? आणि प्रेमातून आपण जेव्हा प्रेम, आता मी तुला ऐकलं ना सगळं कोणाला, तुम्ही आम्ही जेव्हा प्रेम करतो, तो प्रियकर प्रेयसी असेल किंवा पती पत्नी असेल किंवा आणखी वेगळं कोणतं नातं असेल, तिथे जे प्रेम आहे ना त्या प्रेमामध्ये काय आहे? आता दिसायला शरीर दिसतो परंतु एक आत्मा आणि दुसरा आत्माच आहे. भेद आहे कुठे? भेद नाहीये. शरीर पाहता, आकार बघता म्हणून तुम्हाला भेद दिसतोय, फरक दिसतोय. मग प्रेमामध्ये सुद्धा आत्मभक्तीच आहे. तुम्ही समजता त्या प्रेमामध्ये सुद्धा काही वेगळं नाहीये. आणि ते आत्मप्रेम ही आत्मभक्तीच आहे. काही वेगळ्या कल्पना घेऊ नका. कशाला वेगळ्या कल्पना घेतात? कृष्ण आणि मीरा असेल किंवा कृष्ण आणि राधा असेल किंवा विठ्ठल आणि रुक्मिणी असेल, त्यांच्यामध्ये जे काही प्रेम असेल किंवा पतीपत्नीमध्ये जे काही प्रेम असेल किंवा मित्रामध्ये मित्राची जी मैत्री असेल, काही असेल, त्यामध्ये सुद्धा ते जे प्रेम आणि ते जे मैत्र आहे त्यामध्ये ती भक्ती आहे. मग ती भावाभावांची असेल, आपसातलं प्रेम, आईचं मुलावरच असेल, बापाचं मुलावरच, असं जे कोणावरही कशावरही तुम्ही जेव्हा प्रेम करता तेव्हा ती भक्तीच असते हो. भक्तीशिवाय दुसरं काही नाहीच आहे. हे कळायला पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर आता जे तो कावळे येतात, ते त्यांना तुम्ही खायला देता, कुत्रा काही असेल प्राणी त्यांना तुम्ही खायला घालता, असेल भूत द्या तुम्हाला, पण ती सुद्धा ती भक्तीच आहे. ती तुम्ही जे काही करता, दुसऱ्यांना मदत करता, सहाय्य करता, कोणाची सेवा करता किंवा झाडलोट करता, स्वच्छता करता, काम करता, काही करता तुम्ही, त्यात ती भक्ती आहे. तुमच्या प्रत्येक कृतीमध्ये भक्ती भरलेली आहे, प्रेम भरलेलं आहे. सद्गुरूंचं सांगणं हेच आहे की ही भक्ती आहे हे तू ओळख.
मग वेगळी भक्ती 9 प्रकारची भक्ती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 9 प्रकारची भक्ती आहे. सख्य भक्ती आहे, दास्य भक्ती आहे, पूजा करणं आहे, अर्चन करणं आहे, काही ग्रंथांचं अध्यात्म ग्रंथांचं श्रवण करणं आहे, ते ज्ञान प्राप्त करणं आहे, आत्मिक ज्ञान. बरोबर. त्यातून आपल्याला कळतं, काय माहिती मिळते आणि आपण आज अवतीभोवतीच्या काय काय नको त्या गोष्टीमध्ये गुंतलेलो असतो, ज्या गोष्टीतून आपण आपल्यापासून, आपल्या स्वरूपापासून सद्गुरूंनी जे काय आपल्याला दाखवून दिले, हे तू आहेस, हे तू जे आहेस असं हृदयामध्ये, ते लक्ष बाजूला जात आहे. मग ह्या प्रकारच्या ज्या काही भक्ती आहे, 9 भक्ती, 9 म्हणजे 9 प्रकारच्या भक्ती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर त्यातून आपण शेवटी येतो, ते कुठे येतो? शेवटची भक्ती, आत्मनिवेदन. तिथे आलं पाहिजे. तुम्ही लोक भक्ती करतात, तीर्थयात्रा फिरतात, अंक करतात, देवदर्शन करतात, सगळं करतात, देवाला बाहेर पाहतात. जोपर्यंत देव तुम्ही बाहेर शोधता तोपर्यंत देव कधीच मिळणार नाही. लोकांना ती उमजच पडत नाही. हो की नाही? बाहेर शोधतात. कसं आपण वस्तू जिथे आहे तिथे शोधली पाहिजे. वस्तू हृदयात आहे, अंतःकरणात आहे. आणि म्हणून शेवटची जी भक्ती आहे ती आत्मनिवेदन भक्ती आहे. आत्मनिवेदन भक्तीमध्ये मग त्या 4 ज्या मुक्ती सांगितल्यात, काय? सलोकता, स्वरूपता, समीपता, आणि शेवटची जी मुक्ती सांगितली आहे ती सायुज्यता. सायुज्यता म्हणजे आता सलोकता म्हणजे देवाच्या लोकात जाणं, स्वरूपता म्हणजे देवाच्या रूपासारखा रूप प्राप्त होणं वगैरे, आणि सायुज्य म्हणजे देवच होणं. सायुज्य जो देव आहे तोच होणं. आणि तुम्ही आम्ही जे कोणी इथे आपल्या हिजगिरी संप्रदायामध्ये किंवा नाथ संप्रदायामध्ये जी कोणी आलेले आहे ते भाग्यवान भगवंत. का? तर तुम्हाला डायरेक्ट सायुज्यता मुक्तीच सांगतात सद्गुरू. सायुज्यता मुक्ती म्हणजे तूच परमात्मा आहेस, मागा झाले निरूपण, परमात्मा तो तूच, असं वचन, असं प्रॉमिस. मी नेहमी सांगतो, सद्गुरू तुम्हाला काय देतात? काय घेऊन देतात? ते प्रतिज्ञापत्र देतात, सनद देतात. ती सनद सद्गुरूंनी तुम्हाला पहिल्या भेटीत दिलेली आहे. जे भाग्यवान असतात ते ती घेतात ताबडतोब, नाही तर वर्षानुवर्ष बसतात काहीतरी करत. आणि एकदा ती मुक्ती जरी दिली तुमच्या हातामध्ये, तू मुक्तच आहेस. परमात्मा तो तूच आहे, देह आहे तुझं रूप नाही. निर्गुण निराकार असं जे परमात्मा स्वरूप, जे माझा मी जसा आहे तसाच तू आहेस असं सांगतात. ते कळलं तरी सुद्धा भक्ती सोडू नये. भक्ताने सोडू नये. नाही तर काय होतं, थोडा अहंकार निर्माण होतो. थोडासा जरी निर्माण झाला तरी तुम्ही त्या देवाच्या रूपापासून वेगळे होता. म्हणून का अशा वेळी काय रिद्धी सिद्धी काय नाना प्रकारच्या सिद्धी भक्ताला प्राप्त होतात. मग तो त्याच्यामध्ये गुंततो आणि देवापासून वेगळा होतो. जे काय प्राप्त होतं त्याच्यात तो गुंततो आणि भुलतो. आणि बाह्य गोष्टींना भुलला की स्वतःला भुलला म्हणजे विसरला. स्वतःला विसरला म्हणजे स्वरूपाला विसरला, सद्गुरूला विसरला. तर ती मोठी परीक्षा असते. म्हणून काहीही झालं, कितीही ज्ञान झालं तरी सद्गुरूंचे पाय सोडायचे नाही. त्याला म्हटलंय मुक्तीवरील भक्ती. मग भजन सोडायचं नाहीये, भजन सोडायचं नाहीये. शेवटचं आत्मनिवेदन जरी झालं, आपणच परमात्मामध्ये जरी कळलं, तरी सद्गुरूंचे पाय सोडायचे नाही, सद्गुरूंचं भजन सोडायचं नाही. त्या भजनातच सद्गुरू तुमच्या हृदयात उभे राहतात. तोच त्यांचा आशीर्वाद असतो. तेव्हा भाव आणि भक्ती मध्येच देव आहे. देवाचं जे दिव्यत्व आहे, दिव्य स्वरूप जे आहे, त्या भक्तीतूनच प्राप्त होतं आणि ते उभं राहतं. आणि ते असं उभं राहतं, ते कधी चढत नाही, कधी ढळत नाही, असं उभं राहतं.
पुढे आणखी काही होय जरा पुढच्या आणखी या समस्या फार सुंदर समास आहे. दशक 8वा समास. देवास ओळखो जाता तेथे झाली तद्रुपता. देव भक्त विभक्तता मुळीच नाही. विभक्त नाही म्हणून भक्त, बद्ध नाही म्हणून मुक्त. अयुक्त नाही बोलणे युक्त शास्त्राधारे. म्हणजे मी तुम्हाला हे जे काही सांगतोय ते शास्त्रयुक्तच बोलणं सांगतोय असं समर्थ सांगतायत. आमच्या महाराजांचं फार सुंदर एक पद आहे याच गोष्टीवर. काय पद आहे ते? भक्त जाई देवा ठाई. भक्त सुरुवातीला देव वेगळा असं समजतोय आणि देवाच्या ठिकाणी जातोय, भक्ती करतोय, पूजा अर्चा करतोय, काही करतोय, प्रसाद दाखव, सगळं करतोय. भक्त जाई देवा ठाई, भक्तीने जातोय. मग काय होतं? जेव्हा भक्त देवाकडे अशा आर्त भावाने जातोय तेव्हा तो देवच प्रत्यक्ष त्याच्या ठिकाणी उभा राहतोय. भक्ताचं भक्त पण नाहीसं होतंय आणि भक्तच देव होतोय. भक्त जाई देवा ठाई, देव त्याचे रूप घेई. पुढे काय आहे? सर्व. आणि मग एकदा का देवच उभा राहिला की भक्त जे जे काही करतोय, काम धंदा जे काही करतोय ते कोण करतो? तो देवच करतो. म्हणून त्या देवाक काळजी. हो की नाही? देवाला काळजी त्याची, मग तो देवच करतो. जसं मीराला वाटतं की मी फिरते नाही, तो देवच तुझ्या रूपात फिरतोय, देवच करतो सगळं. हे कळलं पाहिजे. काय बरोबर ना? आपण नाही. देव काय आहे? सर्व काम आणि धंदा अंग करी तो गोविंदा. तेव्हा हे विसरायचंय, आपलं माणूस पण विसरायचंय. तुम्हाला मला महाराजांचं सांगणं आहे की स्वतःला आपण हा मनुष्य जन्म आहे, आपल्याला माणूसपणच विसरून जा आणि सर्व जे काही करणं होते, जे काही होतं जात आहे ते देवाचं करणं होत आहे. देवच करवितो आहे, देवच ऐकतो, देवच झोपतो, देवच खातो पितो. ऐकणारा कोण आहे? आता हे जे काही बोलणं चाललेलं आहे ते ऐकणारा कोण आहे? तर कानात तुमच्या बसून हे श्रवण जो सगळं टिपून घेतोय, श्रवण ज्याच्यामुळे घडते तो ऐकणारा काना आहे, कान्होबा आहे. इकडे लक्ष गेलं पाहिजे. तर आपल्याला तुम्ही काय समजणार आणि समजता? काय समजता? आपणच देव आहोत हे समजायला पाहिजे. आणि ते असं घट्ट झालं पाहिजे. असं घट्ट की निगरगट्ट. असं हट्टच घ्यायचा आणि तो निगरगट्ट व्हायला पाहिजे. कोणी म्हटलं की नाही हे तुझं नाही. आमच्या शार्दूलला विचारा, शार्दूल सांगेल बघा आता तो त्याची परीक्षा चालू आहे आणि इथे त्याने उत्तर दिलं असतं तुम्हाला. असं ते असं बांधलं पाहिजे. आपण देव आहोत हा हट्ट घ्या आणि तो हट्ट आपण असा निगरगट्टपणे अंगी बांधला. असं झालं पाहिजे. आणि काय शेवटी सांगितलंय? सोहम आत्मा स्वानंद. मी हे शरीर मी नाही, आत्मा मी आहे एवढा निश्चय करा. हा तुम्हाला सद्गुरूंचा निरोप आहे आजच्या दिवसाचा. आणि असं अंगी बाणवलं की ते आत्मदर्शन झालं तुमचं. तुम्हाला ते होतं. म्हणून जेवढ्या लवकर सद्गुरूंचं तुम्हाला सांगणं काय आहे? सद्गुरूंचं तुम्हाला सांगणं काय आहे की स्वतःला देह समजू नकोस. मी देह आहे हे मानूच नकोस. आणि हे एकदा तुमचं पक्क झालं ना, ही सुरुवात इथूनच करायला पाहिजे. आणि ही सुरुवात आहे तिथेच शेवट आहे. जेव्हा तुमचं पक्क होणार की मी देह नाही, त्यामुळे देहाच्या बाबतीत जे काही होतं जातं ते मला होत नाहीये, हे पक्क झालं की परमात्म रूप तिथे उभं राहतंय. तेच आहे मग शेवटी. मग आपण स्वयेच आहोत हे कळतं. आणि ती निर्गुण निराकार अशी जी तुमची स्थिती आहे, स्थिती विरहित स्थिती, स्टेटलेस स्टेट असं रणजित महाराज त्याला म्हणतात. स्थिती विरहित स्थितीच नाही ना. स्थिती कुठे तर आहे? 5 तत्वाच्या पुढे स्थिती आहे. 5 तत्वाच्या मुळामध्ये म्हणजे आकाशाच्याही आधी. अध्यात्म म्हणजे काय? आधी आत्म. तर ह्याच्या
आधी जे आहे ते आत्मा आहे, परमात्मा आहे, स्वरूप आहे, सद्गुरु, शाश्वत, नित्य, सत्य ते आहे. ते आधी आत्मस्थिती ती अंगी बांधते. तिचं दर्शन आपोआप होतं. मग फक्त मी देह नाही म्हटलं की ते होतंय. मी देह नाही म्हटलं की ते होतं तत्क्षणीच. म्हणून समर्थांनी सांगितलंय, सद्गुरूंनी सांगितलंय की विचारतो ना प्रश्न की मुक्ती कधी होणार, मोक्ष कधी होणार, की मुक्ती मोक्ष कशाला म्हणायचं. अरे तुझी सद्गुरूंची भेट झाली ना तेव्हाच तू मुक्त झालास. ते वचन तुला प्राप्त झालं ना, ते वचन, त्या वचनाचा अर्थ तुला कळेल आणि कळला किंवा मिळाला. काही लोकांना ताबडतोब होतोय. आमच्या महाराजांनी, आमच्या एक गुरुबंधू आम्हाला सांगत होते की त्यांना महाराजांनी नाममंत्र दिला आणि ते चालत घरी गेले एक अर्धा पाऊण तासात आणि घरी जाऊन ध्यानाला बसले. त्याच क्षणी त्यांना साक्षात्कार झाला. त्याच क्षणी झाला. म्हणजे नाममंत्र मिळाल्यापासून एक अर्ध्या पाऊण तासात घरी जाऊन बसले आणि ध्यानाला बसले, त्याच क्षणी झाला. असे भाग्यवान भगवंत आहेत. आणि काही लोकांना होत नाही, कारण त्यांचा तो निश्चय होत नाही. निश्चय होत नाही, ती भावभक्ती त्यांच्या हृदयामध्ये निर्माण होत नाही, किंबहुना अवतीभोवतीच्या जगामध्ये गुंतून राहतात. म्हणून तेव्हा लहान वय काही, आता इथे लहान तुम्ही आहात म्हणून सांगतो की आमच्या महाराजांचं जे सांगणं ते तुम्हाला सांगतो की साधारण 40-45 वय झालं की तुम्ही परमार्थ, खरा परमार्थ आहे तिकडे वळलंच पाहिजे. आता फक्त हे ऐकून ठेवा. तुम्हालाही सांगतो की आता हे ऐकून ठेवा. ऐकून ठेवा म्हणजे हे ऐकलेलं लक्षात ठेवा. वेळ जेव्हा निर्माण होईल, तशी तुम्हाला इच्छा होईल, तेव्हा हे सगळं तुम्हाला आठवेल. ऐकलेलं कुठेही दुसरीकडे जात नाही. कानातल्या कानोबाने जे ऐकलेलं आहे ते ठसून राहतंय, ते नाहीस होतच नाही. हा महाराजांचा सिद्धांत आहे. तर ऐकून ठेवा असं ते मध्ये मध्ये सारखे सांगायचं आम्हाला निरूपण ऐकताना. आम्ही सुद्धा ते काय नाही कळत, असं 17, 18, 16 वर्षात काय कळतं, काय नाही अध्यात्म, परंतु ते ऐकलेलं, ती वाक्याचे वाक्य, ती वचन महाराजांची, शब्द आता आठवतो, प्रचिती येते. तेव्हा ऐकायचंय, ऐकून ठेवायचंय म्हणजे ते लक्षात ठेवायचंय. नाही ठेवलं तरी चालतं. महाराजांनी सांगितलं की अर्थ आता नाही तुम्हाला कळला तरी चालेल, कानावरून शब्द जात आहेत ना, ते एवढंही पुरेसं आहे. तेव्हा श्रवण झालेला आहे, सद्गुरूंचा निरोप तुम्हाला प्राप्त झालेला आहे. आणि तो निरोप कोणता आहे? बोला मॅडम, कोणता निरोप आहे? परमात्मा तो तूच. परमात्मा तुझ्या वेगळा नाही. आता शार्दूल आता परीक्षा संपलेली येऊन बसलेलं आहे, बरोबर? तू कोण आहेस? तू कोण आहेस? बरोबर, शाळेच्या परीक्षेतला आठवत होता. तू कृष्ण आहेस. तू सांगतोस ना मी कृष्ण आहे म्हणून. हा, मग तर ज्याची खात्री झाली आपणच कृष्ण आहोत, तो कृष्णा वेगळा राहील कसा? तसा ज्याची खात्री झाली आपण देव आहोत, तो देवा वेगळा राहील कसा? ज्याची खात्री झाली मी सद्गुरूंची भक्ती करतोय, मी भजन करतोय, हे भजन करीत असताना माझ्या समोर नव्हे, माझ्या हृदयामध्ये साक्षात सद्गुरू उभे आहेत. माझं भजन जिथे चालतं तिथे मी उभा असतो, असं नारदाला वचन नारायणाने दिलं आहे. मद भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद, असं भगवंताचं वचन आहे. तेव्हा सद्गुरूंचं भजन जिथे तुम्ही करता आहात तिथे सद्गुरू साक्षात असतातच. एवढं लक्षात ठेवा. तर तुमच्या हृदयामध्ये तुमच्या समवेत सद्गुरू आहेत हा विश्वास बाळगा. गुरुपौर्णिमेचा अर्थच तो आहे की सद्गुरू ह्या जगामध्ये पूर्ण असं दुसरं काहीच नाही. या जगामध्ये किंवा ब्रह्मांडामध्ये जे काही आहे असं तुम्हाला दृश्य म्हणून दिसताना ते सगळं अपूर्ण आहे. ते सगळं अपूर्ण आहे. त्याला अंत आहे, कारण ते निर्माण झालेलं आहे.
आणि निर्माण झालेलं आहे त्याच्या मुळाशी असं तत्व आहे जे निर्माण होत नाही, ते आहे मूळच आहे. आणि निर्माण होत नाही म्हणून ते नाहीसही होत नाही. आणि ते तत्व सद्गुरु तत्व, ते परमात्मा तत्व आहे. तुम्ही सकाळची काकड आरती म्हणता आणि मग चिदानंद म्हणता, आणि चिदानंद म्हणून झाल्यावर शेवटी काय म्हणता ते सांगा बघू. चिदानंद म्हटल्याला ओम शांती शांती. शिवम शिवम नाही, शेवटी एक म्हणता, एक श्लोक म्हणता. बरोबर, बोला बोला, म्हणा मोठ्याने सगळ्यांनी. पूर्णात् पूर्णम् उदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हे कळलं पाहिजे. या जगामध्ये जे आहे ते सगळं पूर्ण आहे, मग ते परमात्म तत्व आहे. काय पूर्णमादा हे आहे ते पूर्ण आहे. इकडे जे आहे ते पूर्ण आहे, सर्व काही पूर्ण आहे. म्हणजे तुम्ही मग सगुण आणि निर्गुण अवघा गोविंदुरे असं जे आहे अभंगामध्ये सांगितलं तेच आहे ते. अशी तुमची वृत्ती झाली पाहिजे की सर्व काही मीच आहे. पूर्ण तत्व जे आहे, परमात्म तत्व पूर्ण म्हणून जे आहे ते सर्व मीच आहे. मग माझ्या अवतीभवती जे आहे ते पूर्ण आहे, अपूर्णत्व माझ्या ठिकाणी नाही. स्वये नारायण परमात्म तत्व सद्गुरु तत्व आपण आहोत, याचा साक्षात्कार तुम्हाला त्या वचनातून होतो आहे. आणि हे जेव्हा तुमचं ठसावणार, अंगी बांधणार, तेव्हा त्या पूर्णाची पौर्णिमा काय आहे ती उमगते, ती गुरुपौर्णिमा होते. त्या गुरुपौर्णिमा ती तुम्हा सगळ्यांची व्हावी. आपल्या ठिकाणी पूर्णत्व कसं आहे ते पाहणं. याच्या वेळी मग गुरूंना वेगळी काय गुरुपौर्णिमेला काही लोक देतात, गुरुदक्षिणा देतात. बरोबर आहे, गुरुदक्षिणा देतात. गुरूंना दुसरी काही दक्षिणा नको. तुम्ही पूर्ण आहात हे तुम्हाला कळलं की त्या गुरूंना अत्यानंद होतो, आनंद होतो. आमच्या महाराजांनी सांगितले, गुरूंना आनंद कधी होतो, जेव्हा शिष्याला त्याचं पूर्णत्व कळतं, ते पूर्णत्व तो प्राप्त करतो, तेव्हा सद्गुरूला आनंद होतो. त्या आपल्या सद्गुरूंना तो आनंद आपण देऊया आणि त्यांचं वचन आपल्या अंगी बांधूया की गुरुपौर्णिमा होते. प्रजादिराज सद्गुरुनाथ निसर्ग दत्त महाराज. प्रकारची अहंता आहे. अहंता म्हणजे हा जो अहंभाव आहे की आपण अमका तमका कोणीतरी आहोत, हे जोपर्यंत आहे तोपर्यंत पूर्णत्व कळत नाही. हा अमका तमका म्हणून एक व्यक्तिभाव जो आहे ना, सूक्ष्म अहंता त्याला म्हणायचं, ती जेव्हा नाहीशी होते तेव्हाच पूर्णत्व काय ते उमगतं आणि पूर्णत्वाची प्राप्ती होते. आणि म्हणून जो जाणता आहे सद्गुरू, त्याचे पाय त्याच्यासाठी धरून राहायचंय की आम्हाला ते दाखवा, तुमचं पूर्णत्व काय आहे ते आम्हाला दाखवा. तर हे माझं जे काय हे क्षुल्लक आहे, हे निर्माण झालेलं आहे मी म्हणून कोणीतरी अमका तमका, हे माझं लवकरात लवकर नाही होऊ दे म्हणून भक्ती करायची. म्हणून सद्गुरूंचे पाय, सद्गुरू काय वंदू वेळोवेळा, त्याच्यासाठी आहे ते. नाही तर एकदा तू पूर्ण आहेस मग तुला काय गरज आहे भक्तीची वगैरे, तर ते तसं नाही आहे. ते तिथे स्थिर राहावं. मी कोणच नाही, जे काही आहे ते तुम्ही आहात किंवा भगवंत आहे किंवा परमात्मा आहे. इथे स्थिर राहण्यासाठी ते भजन आहे, म्हणून ते भजन करत राहायचं. ठीक आहे. अविद्या गुणे मानवा. तर विवेक करावा. विवेक करावा म्हणजे सत्य काय असत्य काय याचा विचार सतत करत राहावा. सारासार विचार किंवा आत्मा अनात्मा विचार असं समर्थांचे काही शब्द आहेत त्यासाठी. तर हा विवेक करत राहावं आणि सत्य काय आहे ते पारखून घ्यावं आणि त्या सत्यामध्ये राहावं, ते सत्य होऊन राहावं. ठीक आहे. जय गुरु. राजा सद्गुणात निसर्ग दत्त महाराज की जय. राजा सद्गुणात सिद्धरामेश्वर महाराज की जय.